नमस्कार मंडळी, कुकू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मोठ्या केकचं ऑर्डरचं मॅनेजमेंट कसं करते ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बिगिनर्ससाठी खूप हेल्पफुल असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मला 2 मोठ्या केकच्या ऑर्डर्स होत्या. त्यात होता एक 4 kg 4 लेअरमध्ये आणि 5 kg 3 लेअरमध्ये असा फॉर्मॅट होता. तर सगळ्यात आधी जेव्हा पण मला अशा मोठ्या केकच्या ऑर्डर्स येतात तेव्हा मी त्याचं डिझाईन ड्रॉ करून घेते. आता ही जी पहिली डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे ती मी स्पंज बेकिंगच्या रेफरन्ससाठी वापरते. तर हा होता 5 किलोचा केक 3 लेअरमध्ये, जो 75th बर्थडेसाठी होता. तर ह्या केकला मी 3 लेअरमध्ये ड्रॉ करून घेतलं होतं, जेणेकरून मला समजेल की मी कोणत्या लेअरला किती इंचचा टीन यूज करायचा, त्या टीनमध्ये किती किलोचा केक बेक करायचा, हे सगळं मी ह्या डायग्रामवरूनच ठरवते. त्यानंतर सेम मी 4 kgच्या केकचं ड्रॉ करून घेतलं होतं 4 लेअरमध्ये. तर ही पहिली डायग्राम झाली आपली स्पंज बेकिंगच्या रेफरन्ससाठी किंवा कोणती टीन वापरायची यासाठी. तर आता सेकंड डायग्राम आपल्याला ही सेम कॉपी पेस्ट करायची आहे, फक्त यामध्ये आपल्याला केकचं कस्टमायझेशन राईटअप करून घ्यायचं आहे. तर हा केक जो कस्टमाइज केलेला होता कस्टमरने, त्याचं मी पूर्ण राईटअप करून इथं घेत होते. म्हणजे आपल्याला कोणत्या लेअरला कोणता कलर ॲप्लाय करायचा आहे किंवा काही फॉन्डंटचे टॉपर्स असतील तर ते कसे अरेंज करायचे किंवा कोणत्या लेअरला काय डिझाईन द्यायची आहे. आता ह्यामध्ये तिन्ही लेअरला वेगवेगळी डिझाईन होती, त्यामुळे मी त्याचे पॅटर्न इथं ड्रॉ करून घेतलेले आहे. तर तुम्हीसुद्धा ही टेक्निक एकदा यूज करून बघा तुमच्या मोठ्या ऑर्डर्सचं मॅनेजमेंट करण्यासाठी. मी तर ही टेक्निक खूप दिवसांपासून वापरते आहे आणि आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे. तर इथं मी सगळे स्पंज बेक करून घेतले होते, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा टीन होते, त्यामुळे मी बेटरमध्ये सगळं बीट करून घेतलं होतं. आता मी बेकरी स्टाईल स्पंज कसा बेक करायचा प्रीमिक्सपासून त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा. तर ह्या केकसाठी मी टीन किती इंची यूज केले आणि त्यामध्ये किती किलोचा स्पंज बेक केला हे आता सांगते. तर बॉटम लेअर जो होता तो मी 12 इंचीचा राऊंड टीनमध्ये बेक केला होता, ज्यामध्ये मी 3 किलोच्या केकसाठीचा स्पंज बेक केला होता. त्यानंतर मिडल लेअर जो होता सेकंड लेअर, तो मी 10 इंचीचा राऊंड टीनमध्ये बेक केला, त्यामध्ये मी 1.5 किलोचा व्हॅनिलाचा स्पंज बेक करून घेतला होता. आणि टॉप लेअर जो होता तो 6 इंचच्या टीनमध्ये मी बेक करून घेतला होता. आता याचं मेजरमेंट म्हणजे प्रीमिक्सचं मेजरमेंट किंवा पाण्याचं मेजरमेंट मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, ते तुम्ही एकदा बघा. तर इथं मी केक बनवायला सुरुवात केली होती. केकचा फ्लेवर होता बटरस्कॉच. तर या केकसाठी जो खालचा बेस मी यूज केलेला आहे, म्हणजे आपण जो पुठ्ठा यूज करतो, तर पुठ्ठ्याऐवजी मी इथं MDFचा बोर्ड कट करून घेतला होता 16 इंचच्या साईजमध्ये, कारण माझ्याकडे 16 इंचचे बॉक्सेस अवेलेबल होते आणि 14 इंचीवर हा केक बसला असता, पण ते साईडची जी डिझाईन असणार होती केकची खालच्या बॉटम लेअरची ती बॉक्सला चिटकली असती आणि त्यामुळे केक डॅमेज झाला असता. आणि त्यामुळेच मी 16 इंचीचा बेस वापरलेला आहे, जेणेकरून त्या प्लायवूडवर त्या केकचं वेटसुद्धा कॅरी होईल, कारण आपल्या रेग्युलर बेसवर ते वेट कॅरी झालं नसतं. मला 2-3 बेस चिटकवून ते मॅनेज करावं लागलं असतं. तर बॉटम लेअरला क्रमकोट करून मी सेट करायला ठेवलं होतं, कारण त्यावर पिंक कलरच्या रोजेट्सनी डिझाईन करायची होती. जर मी आयसिंग केली असते आणि मग रोजेट काढले असते तर जास्त क्रीम झाली असते आणि कस्टमरला जास्त क्रीम नको होती. त्यानंतर मिडल लेअरला व्हाईट कलरच्याच क्रीमने आयसिंग होती. तर कस्टमरने ह्या केकसाठी रेफरन्स पिक्चर मला आधीच दिलेला होता, जो केक मीच बनवलेला होता, त्यामुळे मला डिझाईनसाठी जास्त कष्ट घ्यावं लागणार नव्हते. मला ॲज इट इज हा केक कॉपी पेस्ट करायचा होता. तर मिडल लेअर हा व्हिप क्रीमनेच व्हाईट कलरच्याच क्रीमने कवर केलेला होता आणि त्याला कोमची डिझाईन मी ॲप्लाय केलेली होती. त्यानंतर टॉप लेअर होता पिंक कलरमध्ये आणि ह्या केकला मला क्रॉस लाईन इफेक्ट द्यायचा होता. तर इथं फिनिशिंगसाठी मी जे स्क्रॅपर यूज करते आहे ट्रान्सपरंट, ते फ्लेक्झिबल स्क्रॅपर आहेत. याने फिनिशिंग खरंच खूप छान येते, कारण अशा मोठ्या केकमध्ये जर फिनिशिंग असेल तरच त्याला लुक छान येतो. आणि ते सगळ्यात अवघड पार्ट म्हणजे आत्तापर्यंत माझ्या हाताकडून खूप सारे केक गेले असतील, पण प्रत्येक केक स्टॅकिंग करतावेळी मला थोडीशी भीती वाटतेच, का माहीत नाही. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं हा केक मी स्टॅकिंग करून घेतलेला आहे. खालचा केक मी स्टॅक केल्यानंतर त्याला डिझाईन करणार आहे. N1 नोझल इथं मी यूज केलेला आहे. रेफरन्स पिक्चरप्रमाणे बॉटम लेअरला बेबी पिंक कलरच्या क्रीमने मी रोजेसची डिझाईन करून घेतलेली आहे. तर आता मोठ्या केकचं कॉस्टिंग कसं करायचं, तर आपले जो केक आहे किती किलोचा केक आहे त्याची कॉस्टिंग प्लस आपले काही एक्स्ट्राचे टॉपर्स किंवा फॉन्डंट टॉपर्स त्याचं कॉस्टिंग आपल्याला ॲड करायचं आहे आणि आपली थोडीशी मेहनतीचे पैसे त्यात ॲड करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या केकचं कॉस्टिंग करायचं आहे. तर ह्या केकसाठी मी टोटल 3500 रुपये एवढे चार्ज घेतले होते.
तर इथं आपला केक तयार झालेला आहे. हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. 75th बर्थडेसाठी हा केक होता. कसा वाटला केक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.